नमस्कार, खूप खूप स्वागत आहे माझ्या कुकिंग चॅनलमध्ये। चला तर मग गणपती बाप्पांसाठी आज बनवूयात मावा मोदक। हे मोदक बनवण्यासाठी आपल्याला साहित्य पण खूप कमी लागणार आहे आणि अगदी झटपट 10 ते 15 मिनिटांमध्ये मोदक बनवून तयार होतात। आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मोदक किती छान तयार झालेले आहेत। याला कलर पण एकदम परफेक्ट आलेला आहे। खायला तर हे मोदक एक नंबर लागतात। टाइम वाया न घालवता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। मावा मोदक बनवण्यासाठी गॅस चालू करून त्यावरती एक पॅन ठेवून घेतला। लगेचच आता 1 चमचा तूप टाकून घेतलं। तूप छान वितळलं की लगेच इथे मी 1 वाटी भरून केशर मिल्क घेतलेला आहे। गरम दुधामध्ये 7 ते 8 केशर पाकळ्या मी टाकून ठेवल्या होत्या। यामुळे मोदकाला खूप छान कलर येतो। जर तुमच्याकडे केशर नसेल, नाही टाकलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही। व्यवस्थित मिक्स करायचं आणि लगेच आता इथे मी 2 वाटी भरून मिल्क पावडर घेतलेली आहे। ज्या वाटीनं दूध घेतलं होतं त्याच वाटीनं 2 वाटी मिल्क पावडर घेतली। व्यवस्थित मिक्स करायची। यामध्ये गाठी नाही झाल्या पाहिजे। कंटिन्यू याला आपल्याला हलवत राहायचं आहे आणि गॅसची स्पीड लोच ठेवायची आहे। बिलकुल स्पीड आपल्याला हाय करायची नाही। मिल्क पावडर तुम्ही कुठल्याही ब्रँडची वापरू शकता। इझिली आपल्याला मार्केटमध्ये मिल्क पावडर मिळून जाते। जर तुमच्याकडे टाइम असेल तर तुम्ही फक्त दुधापासून मावा तयार करून त्याचे सुद्धा मोदक बनवू शकता, पण त्यासाठी टाइम थोडासा जास्त लागतो। अशा प्रकारे मिल्क पावडर यूज केल्यामुळे हे मोदक अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये बनून तयार होतात। आता 5 ते 6 मिनिट झालेले आहेत। मी मिल्क पावडर दुधामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आणि या ठिकाणी तुमच्या लक्षात आलंच असेल की हे मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला लागलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मावा मोदक बनवताना शक्यतो नॉनस्टिकी पॅनचाच वापर करा, म्हणजे मिश्रण खाली चिटकून बसत नाही। आता 10 ते 12 मिनिट्स नंतर मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे। याला आपल्याला कंटिन्यू हलवत या पॅनमध्येच याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे पहा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मस्त गोळा तयार होतो। अशा प्रकारे मिश्रणाचा मस्त गोळा तयार झाला की आणखी याला लो फ्लेमवरती 1 ते 1.5 मिनिट आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे। लगेच गॅस बंद करायचा नाही। हे मिश्रण घट्ट होण्यासाठी टोटल 10 ते 12 मिनिट्स लागलेले आहेत। यापेक्षा जास्त टाइम लागत नाही। अगदी झटपट हे मिश्रण बनून तयार होतं। आता इथे मी गॅस बंद करून घेते आणि हा जो मिश्रणाचा गोळा आहे याला आता एका मोठ्या ताटामध्ये मी काढून घेणार आहे। ताटामध्ये काढून घेतलं की याला स्पॅच्युलाच्या मदतीने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे हे मिश्रण लवकर थंड होईल। जरा वेळ आता याला थंड होण्यासाठी ठेवूयात। मिश्रण थंड झालं की यामध्ये मी पाव चमचा वेलची पावडर टाकून घेतली आणि 1/4 कप मी भुरा टाकून घेणार आहे। मिल्क पावडर गोडच असते, त्यामुळे भुरा टाकण्याची काही गरज नाही, पण मला मोदक थोडेसे गोड आवडतात, त्यामुळे मी थोडासाच भुरा टाकून घेतला आहे। तुम्ही नाही टाकला तरीही काहीच प्रॉब्लेम नाही। हे मिश्रण थोडंसं चिकट असतं, त्यामुळे हाताला थोडंसं तूप लावायचं आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून याचा छान गोळा तयार करून घ्यायचा। हे पहा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मोदक बनविण्यासाठी या ठिकाणी मिश्रण एकदम परफेक्ट बनून तयार आहे। लगेच आता मोदक बनवायला सुरुवात करूयात। या ठिकाणी मी मोदकाचा एक साचा घेतला। याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि तयार केलेलं मिश्रण यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे। चांगलं दाबून दाबून हे मिश्रण साच्यामध्ये भरायचं, म्हणजे मोदकाला छान डिझाईन पडते आणि मोदक दिसायला सुद्धा एकदम मस्त दिसतो। ओपन करून घेते आणि इथे तुम्ही पाहू शकता मोदक किती छान तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या मिश्रणाचे सुद्धा मोदक तयार करून घ्यायचे आहेत। 2 वाटी मिल्क पावडरमध्ये जवळपास 15 ते 16 मोदक तयार झालेले आहेत। आपण बाप्पांना 1, 5, 11 किंवा 21 अशा प्रकारे नैवेद्य दाखवतो, तर 11 मोदकासाठी हे परफेक्ट प्रमाण आहे। थोडेसे जास्तच बनवून तयार होतात। या ठिकाणी सगळे मोदक मी तयार करून घेतलेले आहेत। तर कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही इन्स्टंट मावा मोदकची रेसिपी, हे मला कमेंट करून नक्की कळवा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला
लाईक करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करायचा आहे। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा। बाय बाय। थँक यू।